नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली विचारात मग्न बसलेली असते. तेवढ्यात विमल तिला हाक मारते आणि पूर्णा आजींनी बोलावलं असल्याचं सांगते. सायली आजींजवळ जाते आणि आजी, बोलावलं तर का असं विचारते. त्यावर पूर्णा आजी म्हणतात, हो, ये इथे बस. तू प्रेग्नंट असल्याचं कळल्यापासून तुला काही दिलंच नाही, पण माझ्या पतवंडाला आजीचा आशीर्वाद असायलाच हवा ना. असं म्हणत त्या सायलीला एक सुंदर चेन देतात आणि सांगतात, ही चेन चोरोटीच्या वेळी गळ्यात घाल. सायली खूप आनंदी होते. तिच्या मनात विचार येतो की पूर्णा आजी तिच्यावर सायली म्हणून भरभरून प्रेम करत आहेत, पण तन्वी म्हणून इतक्या वर्षांपासून जे प्रेम मिळालं नव्हतं ते सगळं आता परत मिळत आहे. या भावनेने ती आजींना मिठी मारते आणि चेन खूप छान असल्याचं सांगते. पूर्णा आजी म्हणतात, खरं तर ही चेन मी तन्वीसाठी बनवली होती, पण मध्यंतरीच्या काळात तूच माझ्यासाठी तन्वी झाली होतीस. मला बरं वाटावं म्हणून तू तन्वीसारखी वागत राहिलीस. तुला पाहिलं की मला वाटतं तन्वी असती ना तर तुझ्यासारखीच वागली असती. यानंतर त्या म्हणतात, ही चेन मला गळ्यात घालून दाखव बरं. सायली ती चेन घालायला जाते, पण आजी तिला थांबवतात आणि म्हणतात, थांब, मीच घालून देते. तन्वी ही असेच दागिने माझ्याकडून घालून घ्यायची. चेन घातल्यानंतर आजी विचारतात, कशी दिसतेय? सायली म्हणते, खूप छान आहे. तेवढ्यात तिला लहानपणीचा एक अस्पष्ट प्रसंग आठवतो. दुसरीकडे बाहेर सगळ्यांची चोरोटीच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू असते. चैतन्य गंमतीने विचारतो, अरे, इथे काम करणाऱ्या माणसांना कोणी कॉफी पाजणार आहे का? तेवढ्यात विमल कॉफी घेऊन येते आणि सगळ्यांना कॉफी देते. तिथेच अस्मिता काहीतरी वेगळ्याच टेन्शनमध्ये दिसत असते. अश्विन तिला विचारतो, काय झालं, वैतागली आहेस का? पण ती काही नाही असं सांगून निघून जाते. तेवढ्यात कुणीतरी किचनमधून काही वस्तू आणायला सांगतं. सायली म्हणते, मी आणू का? मात्र कल्पना तिला थांबवते आणि म्हणते, अगं सायली, आज चोरोटी तुझी भरायची आहे, मग ही सगळी कामं तू कशी करणार? तेवढ्यात अर्जुन तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. हे पाहून प्रतापराव गंमतीने म्हणतात, अर्जुनचे अलार्म चालू झाले वाटतं. हे ऐकून सगळे हसायला लागतात. सायली म्हणते, आई, मला बसून खूप कंटाळा आलाय, काहीतरी काम द्या ना. तेव्हा प्रतिमा तिला फुलं देते आणि म्हणते, तुम्ही दोघं मिळून याचे हार बनवा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हे काम मला जमतं. पण चैतन्य त्याला चिडवत म्हणतो, तुला काही जमत नाही. सायली वहिनीला जमतं, तू फक्त तिला कॉपी कर. पुन्हा एकदा सगळे हसायला लागतात. तयारी सुरू असतानाच अर्जुन सायलीला हळूच जवळ बोलावतो आणि विचारतो, तन्वी, तुला सुई आणि दोरा बघून काही आठवतंय का? सायली म्हणते, नाही, काहीच नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू हार बनव, कदाचित काहीतरी आठवेल. दोघं हार बनवायला सुरुवात करतात. थोड्याच वेळात सायली अचानक हसायला लागते. सगळे विचारतात, काय झालं? ती म्हणते, सगळे इथे या आणि यांनी काय केलंय ते बघा. सगळे जवळ येतात. तेव्हा सायली सांगते, यांनी हारात फुलांच्या ऐवजी फक्त देठ घातलेत. सगळ्या पाकळ्या गळून पडल्या आहेत. आणि नकळत ती अर्जुनला म्हणते, तू पण ना अर्जुन. हे शब्द ऐकताच सगळे तिच्याकडे एकटक पाहू लागतात. अस्मिता म्हणते, हे तू पण ना अर्जुन. असं तर तन्वी म्हणायची ना. प्रतापरावही म्हणतात, पण सायलीने असं कधी म्हटलं नाही. ती तर अर्जुनला अरे तुरेही करत नाही. सायली गडबडते आणि चुकून तोंडातून निघालं असं सांगून वेळ मारून नेते. इतक्यात सुमन तिथे येते. कल्पना तिला विचारते, किती उशीर केलास? सुमन म्हणते, तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय म्हणून थोडा उशीर झाला. सगळे विचारतात, कसलं सरप्राईज? सुमन बाहेर बघते आणि कुणाला तरी आत बोलावते. तेवढ्यात गेल्या भागात दाखवलेला तो अनोळखी माणूस समोर येतो. त्याला पाहताच सगळे आश्चर्याने म्हणतात, राकेश. अर्जुन त्याला विचारतो, अरे, US वरून कधी आलास? कल्पना म्हणते, तू किती वर्षांनी भेटतोयस? अस्मिता गंमतीने म्हणते, अरे वा, स्मिताचा आणखी एक मामा आला. मात्र राकेशच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. तो मनात म्हणतो, ही मूर्ख माणसं माझं स्वागत करतायत. त्यांना हे माहीत नाही की मी त्यांना उद्ध्वस्त करायला आलोय. घरावर येणाऱ्या संकटाचं कोण स्वागत करतं? यानंतर तो सगळ्यांशी प्रेमाने बोलतो. सांगतो की तो सकाळीच भारतात आला आणि थेट सुभेदारांना भेटण्यासाठी घरी आला. तो प्रतिमा, अर्जुन, अस्मिता आणि सायलीचं अभिनंदन करतो. सायलीसाठी तो खास गिफ्टही आणलेलं असतं. सायली म्हणते, याची काही गरज नव्हती. पण सुमन म्हणते, अगं, बाळाच्या काकांनी दिलेलं गिफ्ट आहे, घे. राकेश हसत म्हणतो, आधी मामा होतो, आता काका होणार. यानंतर कल्पना सगळ्यांना तयारी आटपायला सांगते. राकेशही म्हणतो, मलाही काही काम द्या. थोड्या वेळाने सगळे कार्यक्रमासाठी तयार होतात. अर्जुन विचारतो, सायली अजून खाली का आली नाही? तेवढ्यात सायली सुंदर साडी नेसून खाली येते. तिला पाहून सगळे तिचं कौतुक करतात. पूर्णा आजी तिची दृष्ट काढतात आणि चोरोटीचा कार्यक्रम सुरू होतो. दुसरीकडे सचिन, नागराज आणि सोनार यांच्यात राकेशबद्दल चर्चा सुरू असते. सचिन सांगतो की राकेश सुभेदारांचा सूड घेण्यासाठीच आला आहे.
त्यावर नागराज मोठा खुलासा करतो. तो सांगतो की राकेशला त्यानेच अमेरिकेतून बोलावून घेतलं आहे. यानंतर नागराजला तुरुंगात राकेशशी झालेल्या संभाषणाचा प्रसंग दाखवला जातो. त्यावेळी नागराज राकेशला सुभेदारांविरुद्ध भडकवतो आणि त्यांच्या विरोधात अनेक गोष्टी सांगतो. हे ऐकून राकेश संतापतो आणि सुभेदारांचा बदला घेण्याचं वचन देतो. इकडे सायलीची चोरोटी मोठ्या उत्साहात सुरू असते. घरातील सगळ्या महिला तिची ओटी भरतात आणि तिला आशीर्वाद देतात. तर दुसरीकडे नागराज सचिनला सांगतो की आता राकेश आणि सचिन मिळून सुभेदारांच्या आयुष्यात मोठं वादळ आणणार आहेत. सचिनही सांगतो की त्याच्या हातात असा एक मोठा बॉम्ब लागला आहे, जो फुटला तर संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरून जाईल. मात्र तो योग्य संधीची वाट पाहत असल्याचं सांगतो. दरम्यान सायलीची ओटी भरून झाल्यानंतर तिला सगळे गिफ्ट देतात. अर्जुन मनात विचार करतो, आज सगळे सायली म्हणून तुझ्यावर प्रेम करत आहेत, पण ज्या दिवशी त्यांना कळेल की तू या घरची फक्त सून नाहीस तर हरवलेली मुलगी तन्वी आहेस, त्या दिवशी त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. याच भावनिक आणि उत्कंठावर्धक वळणावर आजचा भाग संपतो. तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा जबरदस्त ट्विस्ट चुकवायचा नसेल तर आमच्यासोबत राहणं अगदीच ठरलं. तर मग